श्री स्वामी समर्थ एक अद्भुत शक्ती, असा एक सण ज्याच्या मंदिरात केवळ भक्तच नाही तर अधुरी शक्ती वावरत असतात. पण तुम्हाला माहित आहे का, रात्रीच्या वेळी मंदिरात जाण्याचे काही कठोर नियम आहेत. का म्हणतात की रात्रीच्या मंदिरात जाऊ नये? काय होते जर कुणी हे नियम मोडले की? आणि कोणता गुढ या गोष्टी मंदिरात रात्रीच्या वेळेस घडतात? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत या गूढ रहस्याच्या शोधात. चला तर सुरुवात करूया. अंधारी रात, एकांकी वाट, शांत वातावरण आणि त्या गूढ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक सावली उभी आहे. तो एक मोहन, एक भक्त जो स्वामी समर्थ निस्सीम भक्ती करतो. पण आज काहीतरी वेगळंच आहे. आज तो रात्रीच्या वेळी स्वामींच्या मंदिरात प्रवेश करणार आहे आणि तो पूर्ण अनभिज्ञ आहे की पुढे काय होणार आहे. मोहन मंदिराच्या पायरी चढतो आणि तशीच त्यांनी मंदिराचा दरवाजा उघडला की एक थंड वाऱ्याचा झोत त्याच्या अंगावरती आला. मंदिराच्या आतल्या बाजूला गाभाऱ्यात एक विचित्र प्रकाश होता. तो पुढे जाऊन सरकतो. मोहन घाबरला आवाज विचारला, पण उत्तर मिळालं नाही. पुढे काय घडलं, त्याला काय दिसलं आणि रात्रीच्या वेळी स्वामींच्या मंदिरात जाण्याचे कोणते नियम आहेत, चला जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, ते एक दिव्य शक्ती होते. त्याच्या मंदिरात गेल्यावर भक्तांना विलक्षण शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. पण काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक भक्तांच्या लक्षात ठेवाव्या हव्यात, विशेषतः जेव्हा आपण रात्रीच्या वेळी मंदिरात जातो. रात्रीच्या वेळी स्वामींच्या मंदिरात जाण्याचे 5 प्रमुख नियम. स्वामी समर्थचे मंदिर दिवसात जितके मंगलमय असते तितके रात्री गूढ आणि ऊर्जायुक्त असते. अनेक अनुभवी साधू आणि पुजारी सांगतात की रात्रीच्या वेळी मंदिरात काही अनोख्या शक्ती कार्यरत असतात. म्हणूनच जर तुम्हाला मंदिरात जावे लागले तर काही एकटे जाऊ नका. रात्रीच्या वेळी जाताना योग्य मंत्र जप करत जा. ओम श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जपल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. मंदिराच्या परिसरात विशेषतः रात्रीच्या वेळी अनावश्यक बोलणे, हसणे किंवा मोठ्याने आवाजात बोलणे टाळा. असे मानले जाते की यावेळी देवतांचे आणि अदृश्य शक्तीचे वावर अधिक असते. कोणत्याही विचित्र गोष्टीचा पाठलाग करू नका. जर तुम्हाला मंदिराच्या काही विचित्र आवाज, सावल्या किंवा गोड घटना जाणवल्या तर त्यांचा पाठलाग करू नका. फक्त स्वामी समर्थांचे मंत्र जपत राहा आणि भक्तिभाव मंदिरात राहा. तर रात्रीच्या वेळी मंदिरात जाण्याची बंदी का आहे, यामागे काही आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि गूढ कारणे आहेत. रात्रीच्या वेळी मंदिरात आलेली ऊर्जा सामान्य माणसाला झेपणार नसते. ही ऊर्जा संतुलन बिघडण्यास, मानसिक आणि शारीरिक त्रास जाणवू शकतो. मंदिराच्या अंगणात काही अनोख्या शक्तीचे अस्तित्व असतात ज्या रात्री अधिक सक्रिय होतात. शास्त्रानुसार देवतांना रात्री ध्यान आणि विश्रांती घेतात, म्हणून त्यांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी मंदिर बंद ठेवले जातात. रात्रीच्या वेळी स्वामींच्या मंदिरात जाणे योग्य आहे का? तर मित्रांनो, रात्रीच्या वेळी स्वामी समर्थ मंदिरात जाण्याचे काही कठोर नियम आहेत. जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा श्रद्धेने जावा, भक्तिभाव आणि या नियमाचे पालन करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय श्री स्वामी समर्थ.